येऊया शिर्डीमध्ये इथल्या श्रीरामपूर शहरात हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणामुळे गेल्या 3 दिवसांपासून शहर बंद करण्यात आलेलं आहे। शहरातील दहशत आणि गुन्हेगारी विरोधात आज सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। 3 दिवसांपासून श्रीरामपूरचं अर्थकारण ठप्प आहे। दुकानं, बाजारपेठा सगळं बंद आहे आणि त्या आजही बंदच ठेवण्यात येणार आहेत। ही दृश्य सगळे आपण पाहतोय। श्रीरामपूर शहराची दृश्य आहे। या सध्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया या 35 वर्षीय तरुणाची त्याच्याच हॉटेलमध्ये जाऊन अतिशय किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आली। यामध्ये 3 आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूरचं जे अर्थकारण आहे जे थांबलेलं आहे। आपण सध्या पाहू शकतो, आपण श्रीरामपूरमधील गांधी चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणची जी दुकानं आहेत ती अद्यापही बंद आहे। आज 4था दिवस आहे। शनिवारी या युवकाची हत्या झाल्यानंतर श्रीरामपूर शहरामध्ये तीव्र पडसाद जे आहे त्याचे उमटले। अहिल्यानगर जिल्ह्याचं गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरतोय असा आरोप जो आहे तो श्रीरामपूरवर होऊ लागला आणि त्यानंतर सर्वपक्षीय जे नेते मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, यांनी या ठिकाणी बेमुदत बंद जो होता तो पुकारलेला होता। शनिवारपासून या ठिकाणी साधारण बंदला सुरुवात झाली आणि रविवारी जे काही सर्वपक्षीय ग्रामस्थ असतील, नेते असतील, यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दे साधारण 5 ते 6 तास ठिय्या दिला आणि जे 3 आरोपी आहेत त्यांना मोकाका अंतर्गत कारवाई त्यांच्यावर व्हावी, गंभीर गुन्हे दाखल व्हावेत अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या ठिकाणी सर्व पक्षीयांच्या वतीनं करण्यात आली आहे। आज या ठिकाणी साधारण 10:30 वाजेपासून सर्वपक्षीय विराट मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे। श्रीरामपूरमधील जे वातावरण आहे ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे काही लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, कारण की श्रीरामपूरमध्ये अनेक वेळा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे असतील, गोळीबाराच्या घटना असेल, वार केलेले, चाकूने हत्या केल्याच्या घटना असतील, किरकोळ कारणावरून देखील मारामारी या ठिकाणी होत असते आणि या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरकर सध्या एकवटलेले पाहायला मिळत आहे। आज 4थ्या दिवशी ही कडकडीत बंद श्रीरामपूर शहरामध्ये आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हनुमान मंदिरापासून ह्या विराट मोर्चाला सुरुवात होणार आहे। शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळी, ग्रामस्थ या मोर्चामध्ये सहभागी होऊन पोलीस स्टेशनवर येऊन या सर्व गुन्हेगारीचा पायामुळे जी आहे ती खणली जावी आणि गुन्हेगारांना कडक शासन व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळते। सुनील दवंगे, NDTV मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।